गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनी, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता सांगण्याची काही गरज नाही. चार्ट सगळं सांगत आहे. चार्ट सांगत आहे त्याचबरोबर आजचे जे प्रॉफिट्स आलेले आहेत ते पण काही गोष्टी खूप सांगत आहेत. बघा, आमचा फॅमिली ग्रुप आहे टुडेज फॅमिली प्रॉफिट्स. कंटिन्यूस प्रॉफिट सगळ्यांनी केलेले आहेत. 2 लॉट 1 लॉट जे पण आहेत 900 रुपये. इथे पण 60 ला घेऊन 75 ला 15 पॉइंट. म्हणजे होतंय काय हे बघा. इथे लाईव्ह ट्रेडिंग चाललेली आहे आमची. इथे टाकले आमची लाईव्ह ट्रेडिंग चालू आहे. 8व्या बॅचची लाईव्ह ट्रेडिंग चालू आहे. टाइम पण तुम्ही बघू शकता 3 वाजून 3:15 ला जेव्हा सगळी रॅली झालेली. त्या अगोदर मी इथे ऑप्शन्स पण टाकलेले की बघा मार्केटमध्ये ना प्रीमियम स्पाइक होण्याची शक्यता जास्त आहे वरच्या साईडला. ओके, लेवल सांगितलेला की 90च्या वरती इकडनं टार्गेट्स 180 पर्यंत आहेत. त्यानंतर लाईव्ह बॅच मध्ये मी जेव्हा सांगत होतो मी की 19-20 जो वरती गेला ना तर हा 30-40 रुपये आरामशीर देईल, प्रीमियम देईल का. मार्केटमध्ये त्याची एक बोलतो ना एक गोष्ट घडत होती जी लोकांना दिसत नव्हती आणि ते तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे बघा, लाईव्ह बॅचला मी इथे ही गोष्ट दाखवलेली. हे सगळे स्टँगल्स मी लावून ठेवलेले की मार्केट ह्याच्यावर जात आहे तर मार्केटमध्ये मोठा प्रीमियम होईल. आरएसआय डायव्हर्जन त्या गोष्टी वेगळ्या. ओके, क्लिअर कट मी लाईव्ह मध्ये असताना सांगितलं की हा बॉक्स वर दिसतोय याच्यावरती जर मार्केट तुटलं मार्केट खूप वरती जाऊ शकतं. ओके, प्रीमियम पण चांगली स्पाइक होतील. आणि मी खालच्या साईडला खेळणार नाही. कारण काय, कारण का मार्केट एक रेंज बनवतोय. परत मार्केट इकडनं खाली आलेलं आहे. म्हणजे ना इकडची दिवार जी आहे ना, जी भिंत आहे ती वीक झाली. जर मार्केटने तिसऱ्या टाइम 14 टाइम जर अटेम्प्ट केलं तर मार्केट सुटणार खाली. आणि खाली जात नाही याचा अर्थ काय माहिती का, खाली इथे ह्या लेवलला खूप चांगला स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे जो प्रिव्हियस सपोर्ट पण एक होता. ओके, होतं काय माहिती का सायकोलॉजी ट्रेड्स मध्ये की आपल्याला कळतंय की मार्केट 24 तारखेला आणि 25 तारखेला खाली चालले. म्हणजे आता काय होतं माहितीये की मार्केट जेव्हा ही लाईन टच करते, ट्रेंड लाईन टच करते, म्हणजे बघा ना, एकदा दोनदा तीनदा चारदा, तर मार्केटला असं वाटतं की आपल्याला मार्केट आता हे तुटून खाली येणार आहे. 99% ट्रेडर्स हेच समजतात. आणि आम्ही सायकोलॉजिकल ट्रेडिंग मध्ये लाईव्ह मध्ये त्यांना दाखवलं मी की इथे डब्ल्यू पॅटर्न बनत आहे. तुम्ही जर बघाल डब्ल्यू पॅटर्न बनत आहे आणि हा एक चांगला डब्ल्यू पॅटर्न बनत आहे. आणि जर मार्केटने ही मुवमेंट दिली, मार्केट नक्कीच आणि दिलीच मार्केटने मुवमेंट. तुम्ही जर बघाल ना तर आजचे ओ आहे 200 च्या लेवलला 3.67. पहिले आम्ही जेव्हा बघितलेले तर 3.42-43 होते. नंतर 50-56 झाले, 60 झाले, नंतर 63 पण झाले. मी त्यांना सांगत होतो की हे जे आलेत ना हे तुम्हाला फसवायला आलेत. एवढा ओ आहे दिसतो ना तो चुकीचा ओ आहे. पीसीआर रेशो काहीतरी वेगळं सांगते, ओवाय काहीतरी वेगळं सांगते आणि सायकोलॉजी काहीतरी वेगळं सांगते. आणि मी सायकोलॉजीचा ट्रेड केला. मी कुठलाही इंडिकेटर लावला नाही. माझ्या लाईव्ह बॅच मध्ये चालताना कुठलाही इंडिकेटर लावला नाही. हे बघा इथे इंडिकेटर्स लागलेले आहेत. हे तर नेगेटिव्ह सांगत होते सगळ्या गोष्टी, तरी पण मी पॉझिटिव्ह होतो. का, कारण सायकोलॉजिकल ट्रेड मध्ये हा विश्वास खूप जरुरी आहे तुम्हाला येणं. कारण मी जे ट्रेड घेतोय हे कुठल्या पद्धतीमध्ये घेतोय, कुठल्या सिनेरिओ मध्ये घेतोय, या कुठल्या कंडिशन मध्ये घेतोय हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यालाच आपण बोलतो सेटअप. सेटअप काय की आपण एक व्यक्ती म्हणून, नॉर्मल व्यक्ती म्हणून इकडनं रिव्हर्सलचाच पॅटर्न बुक करता लोअर लो बनत चाललेला आहे. आणि मार्केटने तिथेच तुमचा घात केला. मार्केटने चांगला रिटेस्ट केला. इथे पण आमची चांगली मुवमेंट आलेली एकाच कॅन्डल मध्ये आणि परत रिटेस्ट पण मार्केट गेला. होतंय काय, कॅन्डल्स बघा खालनं. त्यामुळे एक ग्रीन कॅन्डल आणि ही जी हॅमर सारखी कॅन्डल बनली किंवा आपण त्याला ड्रॅगन फ्लाय डोजी असं बोलू शकतो. त्यामुळे कळतंय की मार्केटमध्ये प्रेशर आहे. आणि इकडनं ऑलरेडी कळत होतं मार्केटमध्ये प्रेशर आहे खालनं, म्हणजे बाहेरच आहेत. मार्केट कधी पण जवळचे टार्गेट देत नाही. मी ते लाईव्ह मध्ये पण सांगत होतो. माझ्या 8व्या बॅचच्या मुलांबद्दल मी हा बोलतो. मी लाईव्ह वरती बोलतोय आता युट्यूबच्या माध्यमातून. म्हणजे ती लोक पण तिकडेच होती. हा व्हिडिओ ती लोक पण बघतायत. म्हणजे मी चुकीचं काय बोलत असेल तर मी पकडला जाणार. पण मला तसं करायचंच नाहीये. का नाही करायचं, कारण का जी गोष्ट आहे ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, जे खरं तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. होतंय काय की मार्केट आहे ना जवळचे टार्गेट देत नाही. सगळ्या ऑब्व्हियस स्टेट देत नाही की माहिती इकडे मार्केट खाली येणार, सगळ्यांना माहिती आहे. पण इकडनं मार्केट वरती जाणार ही कोणालाच माहिती नाहीये. मला पण माहिती नाहीये. आणि मार्केट एवढं वरती जाईल हे मला पण कल्पना नाही. हा, पण मार्केट वरचे टार्गेट देईल. मी आज पुट साठी जाणार नाही हे मी ठाम होतो. हा माझा एक सेटअप आहे की बाबा मी ह्याच्या खाली ट्रेड करणार नाही. गेलं तरी ह्याला रिटेस्ट करणं जरुरी आहे.
त्या गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे, ऑब्विस ट्रेड मार्केट देत नाही, मार्केट लांबचा ट्रेड देतो. मी हे शब्द दुपारी वापरलेत लाईव्ह मध्ये, कारण का लांबचे ट्रेडचे तुम्ही तयार नसता, तुम्ही छोटे ट्रेड घेण्यासाठी तयार असता, टार्गेट छोटे घेण्यासाठी असतात, 10-20 पॉईंट घेऊन निघाला जाता. पण मार्केट अशा मोमेंट्स देतं का, कारण का तुमच्यामध्ये पेशन्स नाहीये आणि मार्केटला माहिती आहे. 99% लोकांना लिहून घ्या, 99% लोकांना माहिती आहे की मार्केट जर इकडे वरती गेलं तर जास्त मुवमेंट येणार नाही, इथे परत हाय आहे आणि मार्केट खाली येणार. सगळ्यांना भीती आहे. 99%, 99%. आणि मग आपला धीर ह्याच कॅन्डलमध्ये टार्गेट घेतो आपण, ह्याच टार्गेटमध्ये कॅन्डल घेतो आणि आपण इथपर्यंत टार्गेट सोडतो. मी इथपर्यंत टार्गेट घेतलेलं, आज मी 2 ट्रेड घेतले कंटिन्युअसली, इकडचा एक ब्रेकआउटचा आणि ह्याच्या वरचा पण एक ब्रेकआउटचा घेतलेला, आणि एक ट्रेड मी प्रॉफिटमध्ये बुकिंग केला, त्यांना दाखवलं पण समजवलं पण, आणि दुसरा ट्रेड मी होल्ड केलेला. मला लोक विचारत होते, माझी प्रोवाले पण तिकडे आलेले, त्यांनी पण चांगलाच प्रॉफिट केलं. हे जे प्रॉफिट्स आहेत त्याच्यातले काही ट्रेड माझ्यासारखेच आहेत, सेम त्याच लेवलला, त्याच गोष्टीला आधारावरती मुद्दा धरून ते लोकांनी ट्रेड केले. सगळे कॉलचे ट्रेड आहेत. का? कारण जे मी करतोय, जे माझ्या मुलांना शिकवतोय मी, तेच ते लोक करतात. मी काय वेगळं करत नाहीये. या एनएससी वाला मला फोन करत नाही की भाई हे कर लो वो कर लो. दॅट इज कॉल्ड द एक्सपिरियन्स. हा अनुभव तुमच्यामध्ये आला पाहिजे. आज म्हणजे 8व्या बॅचच्या मुलांनी पण श्री गणेश केला, जो लाईव्ह चाललाय त्या लोकांनी पण श्री गणेश केला, त्यांनी पण चांगलाच प्रॉफिट केलेला आहे. त्यामुळे मला खूप बरं वाटतंय. 6 महिन्याचा जो प्रवास होता, 6 महिन्याची जी मेहनत होती, त्या 7व्या महिन्यात 1 महिना लाईव्ह राहून त्यांना त्या गोष्टी कळल्या आणि ते प्रॉफिट काढलंय. येणार आहे त्यांचे दिवस खूप सुंदर होणार आहेत, चांगले ट्रेडिंग करणार आहेत, हीच अपेक्षा करणार आहे. कारण का ज्ञान भेटणं जरुरी आहे, त्यांना ज्ञान भेटलेलं आहे. सिंपल साधी माणसं आहे. तो सकाळी 7ला निघणारी, रात्री 9ला घरी येणारी माणसं आहेत, सगळी फॅमिलीवाले आहेत. पण त्यांना जिद्द आहे की फॅमिलीसाठी काहीतरी करायचंय आणि त्यांनी करून दाखवलं. खूप बरं वाटतंय की 6 महिने ज्यांना मी शिकवलंय, ज्यांना समजवलंय, आज ते तयार झालेले आहेत आपल्या पायावरती उभं राहायला. सेल्फ ट्रेड त्याला बोलतात, तो रिझन ऑफ ट्रेड. खूप बरं वाटतं जेव्हा आपल्या हातातनं काही गोष्टी घडतात आणि त्या चांगल्या घडतात, तर एक समाधान असतं. आज रात्री मला खूप सुंदर झोप लागेल. भले मी आज ट्रेड केला नसताना तरी पण ह्यांचे प्रॉफिट बघून मला खूप चांगली झोप लागली असती. कारण का माझा असा विचार आहे, जेव्हा तुमचं भलं होईल तेव्हा माझं भलं होईल. कळलं का? ओके, चला आता येऊया उद्याच्या गोष्टींवरती. उद्याच्या गोष्टीवरती पहिला आपण इथे बघूया की मार्केट आज आहेत ना, इथे क्लोजिंग द्यायला पाहिजे होतं, कुठे लगभग तरी 220 या ह्या लेवलला क्लोजिंग द्यायला पाहिजे होतं. पण मार्केटमध्ये ही जी कॅन्डल बनले, तुम्हाला माहिती आहे सीएसए, झोल कॅन्डल याला बोलतो मी. झोल कॅन्डल म्हणजे काहीच माहिती नाही. 6 नंतर मी जाता पण सांगितलं की जर मार्केट जाईल तर काय होईल. हे बघा, माझे लाईव्ह ट्रेड टाकलेले आहेत ऑलरेडी. लाईव्ह ट्रेड टाकलेत म्हणजे मी कोणाला ट्रेड देत नाही. ठीक आहे, माझ्या लेवल्सवरती कोणी ट्रेड घेऊ नका, कारण का मी रजिस्टर्ड ट्रेडर नाहीये. माझ्या गोष्टींवरती, माझ्या बोलण्यावरती, समजण्यावरती कोणी लेवल्सवरती ट्रेड घेत असेल तर त्याची पूर्ण जिम्मेदारी तुमची असेल, तरी मी कारणीभूत नाही. डिस्क्लेमर देणं जरुरी आहे. युट्यूबला रामकृष्ण हरी झालं. त्यांना मी लाईव्ह सांगत होतो की 19च्या वरती बघा लाईन लावलेली आहे. ते हा आहे 100चा, हा आहे 200चा आणि हा 300चा. 100 मध्ये सांगितलं की 90च्या वरती गेले तर एक चांगला टार्गेट भेटेल. टार्गेट हिट झाले तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यानंतर पण सीएसए मुळे अजून टार्गेट गेलाय 90चा डायरेक्टली 230ला. चांगली गोष्ट आहे. मी याच्यावरती केला नाही, विषय संपला. ओके, पण इथे 19च्या वरती मी ऑलरेडी सांगितलं, मार्केट जेव्हा 19च्या इथे होतं ना, तेव्हा मी ऑलरेडी सांगितलं की मार्केट 19 वरनं 30-40 रुपये तरी देईल तुम्हाला, आणि मार्केटनी डायरेक्टली 60 रुपये दिले. अनएक्सपेक्टेडली जास्त मुवमेंट दिली, चांगली गोष्ट आहे. आणि मी 60च्या इथे कॅन्सल केले आणि हा ट्रेड मी सोडून दिला. का? मला माहिती आहे जर मला काय दिसत नाहीये समोर तर मी गाडी कशी चालवू. धुकं आहे, पाऊस पडतो, मी गाडी कशी चालवू. रस्ता वाकडा आहे, सरळ खाली दरी आहे, हे डोंगर चढाण आहे, मला कसं माहिती पडणार. ट्रेड हा जो आहे ना, हा लालचचा ट्रेड आहे. तू हे केलास नाही. लाईव्ह मध्ये पण सांगत होतो की बघा मी ते आता माझी पोझिशन कट ऑफ करतोय, मला याच्या पुढे काय भरोसा नाही, मला काय जिद्द नाहीये, त्यामुळे मी लालची बनणार नाही. माझा एवढा मोठा प्रवास आहे, त्यामुळे एक्सपिरियन्स आहे. मी एवढं का बोलतोय, बोलण्याच्या पाठचं कारण समजून घ्या. माझ्या बोलण्या पाठचा जो हेतू आहे तो समजून घ्या. कळकळीची विनंती आहे की फक्त वर खाली नाही, सायकोलॉजी येणं जरुरी आहे, जे आम्ही 1 महिन्यामध्ये लाईव्ह मध्ये शिकतो. आउट ऑफ द मनीचा कॉल हा तर बघा, इन द मनीचा कॉल होता, हा तर ऍट द मनीचा कॉल आहे. हा तर ओटीएम आउट ऑफ द मनीचा लगभग 6-7 रुपये डायरेक्टली 30-34ला गेलाय. विचार करा काय पैसा. 4 रुपयाचा कॉल, 8 रुपये, 12 रुपये, 16, 20,
24, 28, 32 किती पट गेला असेल. ज्यांनी हे ट्रेड घेतले असतील ना आज, खरं सांगतो पुरा महिनाभर टाकून निघून गेलाय. माझे प्रो ट्रेडर होते, बोलतो सर पुरा महिना थांबलो सर, पण कालचा आणि आजचा ट्रेड सर पुरा वसूल केलं सर. बरं वाटतं जेव्हा अशा गोष्टी समोरकडनं येतात, समोरच्याकडनं येतात, जे माझ्याकडनं शिकलेत, समजलेत, बोलतात की फक्त बसून राहणंच हा पण एक गेम आहे, की मार्केट शांत आहे, शांत आहे आणि आपण बसून फक्त अनालाइज करतोय, ह्याच्यामध्ये पण ताकद लागते. लोकांना वाटतं की आम्ही एका सीटवरती बसून सकाळी 9 ते 3:30 फक्त आम्ही काहीच नाही करत बसतो, पण जे आमच्या डोक्याला प्रेशर असतं, जी भीती असते, ती फक्त एक ट्रेडर समजू शकतो. तुम्ही पण या गोष्टीला पटत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा की कसं वाटतं तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता. ओके, ट्रेडिंग करण्याच्या विरुद्ध तुम्हाला कसं वाटतं जेव्हा तुमचा कॉल या पुट तुम्ही जेव्हा ट्रेड घेता, तुमचा ट्रेड ऍक्टिव्ह होतं, तुमच्या डोक्यामध्ये काय भावना असतात त्या तुम्ही नक्कीच तुमच्या मेसेजद्वारा पाठवून द्या. त्याच्यावरती उत्तर मी नक्कीच तुम्हाला देईल. ठीक आहे, चला येऊया उद्या आता मार्केट कसं बिहेव करेल त्यासाठी. ओके, सिंपल गोष्ट आहे, जास्त मोठा मी काही व्हिडिओ बनवणार नाहीये. आजचे प्रॉफिट्स दाखवण्यासाठी तुम्हाला थांबलोय हा पण विषय नाहीये, पण मी आज एका महिन्यात तुम्हाला प्रॉफिट्स दाखवतोय, कारण का काय खरंच मार्केटने तसं गोष्टी दिलेल्या आहेत. ह्या गोष्टी 5च्या गोष्टीमध्ये कोणी बोलते मी 100 पॉईंट काढले, 30 पॉईंट काढले, तर बाबा त्या रामकृष्णाने मला त्याच्याकडनं शिकणं खूप जरुरी आहे. आणि मार्केटनी ह्या मुवमेंट देणं जरुरी आहे. आणि तुम्हाला सांगितलं ऑगस्ट महिना पुरा माझा, ऑगस्टचा पहिला हप्त्याचा जो व्हिडिओ तुम्ही टेक्निकल अनालिसिस बघाल वीकली एक्सप्रेसचा, तर मला तो स्टँगल दिसत होता. सांगितलं होतं की तुम्हाला ऑगस्ट महिना लगभग मार्केट स्क्वीज होणार आहे आणि मार्केट एक नवीन मुवमेंट देऊ शकतो. आणि मार्केटनी ऑगस्टच्या एंडिंगला, लास्टच्या 25 तारीख निफ्टीचा एक्सपायरी मंथलीच्या वरती आज मार्केटने धम्माल एक्सपायरी दिली. पुऱ्या महिन्यामध्ये हीच एक एक्सपायरी अशी आहे जी खूप चांगली आणि चांगलीपेक्षा मस्त गेले करून. ओके, तर बघा आता जी गोष्ट दिसते, जी घडते, ती खूप समजणं जरुरी आहे. ठीक आहे, उद्या मार्केट ईद असल्यामुळे बंद आहे असं तुमचा गैरसमज असेल तर नाही, मार्केट चालू आहे, पण त्याला सेटलमेंट डे करून असं बोललं जातं, सेटलमेंट हॉलिडे असं बोललं जातं. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की त्याला आपण काय बोलतोय. ऑगस्ट आहे सेटलमेंट हॉलिडे फॉर ईद आहे, ईद ए मिलाद आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमचे जे पण ट्रेड असतील ना, तुमचे प्रॉफिट असतील ना, ते उद्या नाही परवाच्या सेशन मध्ये तुम्हाला ते कॅरी फॉरवर्ड होतील. तुमचं मायनस प्लस जे पण असतील ते उद्या काही गोष्टी होणार नाहीत, फक्त तुम्ही ट्रेडिंग करू शकता. इंडियन स्टॉक मार्केट विल रिमेन ओपन फॉर द रेग्युलर ट्रेडिंग ऑन ऑगस्ट 26, 2026, दो इट इज ऑब्झर्व्ड ॲज अ सेटलमेंट हॉलिडे फॉर. विषय संपला. म्हणून उद्या मार्केट बंद हा विषय नका करू, मार्केट चालू आहे. ठीक आहे, मार्केट चालू आहे. ओके, त्याचबरोबर आज जी घटना घडलेली आहे, आजची घटना घडलेली आहे, त्याप्रमाणे 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 ही जी मुवमेंट आहे ही कितपत योग्य आहे हे बघणं जरुरी आहे. ठीक आहे, आपण सगळ्या गोष्टी काढून टाकूया, आपण प्लेन चार्ट वरती येऊया आणि बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, प्लेन चार्ट वरती बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, वरनं आपली एक ट्रेंड लाईन लागलेली जी इथे होती, बघा इथे, ही जी अशी ना इथे होती. ओके, अशी काहीतरी होती आपली ट्रेंड लाईन, आणि ज्या मार्केटने आज ट्रेंड लाईन तोडली, मार्केटने ट्रेंड लाईन तोडून वरती गेलं मार्केट. पण आता मला एक नवीन ट्रेंड लाईन दिसते. ओके, कुठली दिसते ती बघून घ्या. लगभग बघा इथे एक अशी ट्रेंड लाईन दिसते जी ह्या टॉप पासन एकदम एक्झॅक्ट मॅच होते. ही बघा, प्लस खालनं ट्रेंड लाईन आलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवतो बघा. एक विशेष नाही, म्हणजे असं बघायला गेलं तर मार्केटने काय मोठा मुवमेंट दिलाय, पण मार्केटनी त्या रेंजमध्ये तुम्ही जर बघाल ना, एका तासाच्या रेंजमध्ये तुम्हाला जास्त क्लिअरिटी येईल. ही बघा, ही अजून मी जरा खाली घेत असेल बघा. ओके, आता इकडनं मला काय दिसतंय ते पण बघणं जरुरी आहे. इकडनं मला ना हे दिसतंय, दिसते तुम्हाला. ओके, हा पॉईंट काढून टाकूया, मग तुम्हाला क्लिअर येईल. बघा मार्केट इथे वरती गेले, इथे खाली गेले, इथे वरती गेले, इथे खाली गेले. आता लोकांना काय वाटतंय, आता मार्केट खाली आले ना इथे, मग इकडे वरती जाईल, असा विषय नाहीये. विषय असा येतोय आता की डेली वरती कुठली कॅन्डल बनलेली आहे, बरोबर आहे. डेली मध्ये कुठली कॅन्डल बनली, बघा डेली वरती जी कॅन्डल बनली ना, तिचा जर हाय तुम्ही मार्क करत असाल तर लगभग 300-350चा एक मोठा गोष्टीवरती येते. हे बघा, हे 350 मध्ये गोष्ट तुम्हाला कळते. त्यानंतर मला एक गोष्ट कळते जी आहे लगभग आजचाच लो.
ओके, आजचाच लो. मग मार्केट आता ना ह्या लेवल मध्ये राहील का, किंवा ही जी मुवमेंट चालू केली ती वरती येईल का. ओके, कारण का खालची मुवमेंट झाली ना आता, मग वरती जाईल का. तर मार्केट डायरेक्ट, तुम्हाला मगाशी बोललो, मार्केट ऑब्विस ट्रेड देत नाही. जे लोकांना समजतंय तसं मार्केट ट्रेड देत नाही. मार्केटने काय करावं, ना मार्केटने ना एक डेप्थ द्यावा इकडे. इथे एक ना उद्या मला असं वाटतंय एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे मला उद्या. बहुतांशी चुकीचा बरोबर असू शकतो. माझ्या कुठल्याही गोष्टीवरती, माझ्या बोलण्यावरती ट्रेड करू नका. तर मला ते उद्या एक रेड कॅन्डलची अपेक्षा. याचं कारण का, सायकोलॉजीवरती माझं असं म्हणणं आहे की ती रेड कॅन्डल जर झाली ना, तर जो मुवमेंट वरती लोकांचा ना, तो भ्रम त्यांचा तुटेल आणि त्यांना वाटेल की येस मार्केटने ना रिटेस्ट घेऊन मार्केट खाली आलंय. मार्केटने काय करावं माहिती की इकडनं ना रेड कॅन्डल किंवा ग्रीन कॅन्डल बनवत हा बॉटम जो आहे लगभग 24,020 चा, किंवा ऑल द मोस्ट लगभग 24,000 इकडची लेवल आहे, या लेवलला टेस्ट करावं एकदा 24,000च्या, आणि नंतर मग वर जावं. मी म्हणतो 24,000 पेक्षा आहेत ना, मार्केटनी ही जर लेवल टेस्ट केली ना अजून 24,820 ची, तो सर्वात बेस्ट ट्रेड होईल. का माहिती काय, लोकांना काय वाटेल की मार्केट आता गयो, पण तिकडनंच मार्केट आपली दृष्टिकोन चेंज करेल. ओके, हे सगळे ऑब्वियस ट्रेड तुम्हाला जर बघायचे असतील, समजायचे असतील, तर आपल्या लाईव्ह बॅच मध्ये आम्ही शिकवतो, समजवतो. ठीक आहे, कंट्रीज करतो. हाच एक आराखडा झाला पुरा जून महिन्याचा, सप्टेंबर महिन्याचा. कारण येणारा पुढचा महिना बहुतांश असे ट्रेड भेटू शकतात. पण उद्यासाठी काय होईल हे बघणं जरुरी आहे. ठीक आहे, तर उद्यासाठी मार्केट बघा, लक्ष द्या. उद्यासाठी बहुतांश रेड कॅन्डलची अपेक्षा मला आहे. ठीक आहे, हा जो चॅनल आहे तो चॅनल मी जरासा वरती घेतोय, कारण का इकडनं मला अशी ट्रेंड लाईन अजून सस्टेन होताना वरती दिसते. ठीक आहे, मार्केटने उद्या रेड कॅन्डल म्हणजे उद्या फ्लॅट ओपन किंवा 260 200 300 खाली ओपन होऊन इथे अशी रेड कॅन्डल बनवावी. म्हणजे मार्केटचा जो नियम आहे ऑगस्ट महिन्याचा तो पूर्ण होईल. आणि मार्केट लगभग त्याच्या नियमप्रमाणे चालतं. तुम्ही तुमच्या नियमप्रमाणे मार्केट चालत नाही, लक्षात घ्या. त्यासाठी मला काय करायला लागेल, मला लगभग बघा ह्या क्लोजिंगच्या वरती लगभग 350च्या वरती मला काय करायचं, तर मी वरती काहीतरी करेन 24,350च्या वरती. ही जी कॅन्डल बनली आहे ना, ती माझ्यासाठी चुकीचीच कॅन्डल बनलेली आहे. तर मी काय बोलतो की जर तो सीएसए ला रूल असेल तर मी ह्या लेवलला घेईन, लगभग 280 ते 300च्या वरती मी बघेन. 280 च्या वरती मार्केट जर इकडनं स्टेबल मध्ये जात असेल तर मी कॉल साठी इंटरेस्टेड आहे. ठीक आहे, तर माझे नंतरचे लेवल जे असतील तर डायरेक्टली बघा इथे पहिला टार्गेट लगभग 400 घेऊन चला. आता 320 आहे तर 400 घेऊन चला. त्यानंतर डायरेक्टली मार्केट की जी लेवल आहेत ना, त्या खूप वरच्या लेवल्स आहेत. ही बघा इकडे एक लाईन आहे 520. आणि जर मार्केटला काय करायचं असेल तर मार्केटने काय करावं माहितीये का, मार्केटने आहेत ना ही जी लेवल आहे 220 ची, जिकडे मार्केट खूप वेळ थांबलं होतं आणि तिकडनं मार्केट खाली पण आलं होतं. ओके, ह्या लेवलला, आणि इकडनं ब्रेकआउट पण आज बरोबर डब्ल्यू पॅटर्नचा तुम्हाला भेटला असेल, बघितले. तर ही लेवल कुठली लेवल आहे, लगभग 220 ची लेवल आहे. 24,220 24,220 च्या खाली मी एक खालचा ट्रेड घेईन. त्यानंतर पण इथे मला जर बघायचं असेल तर इथे मला एक रिटेस्ट लागेल कन्फर्मेशनसाठी. माझा बॉटम तुटायला पाहिजे, त्याकडे मला रिटेस्ट पाहिजे. तर हा डायरेक्टली ऑब्वियस ट्रेड बनणार नाही. कारण आज जर प्रॉफिट बुकिंग झालं असेल तर मार्केट डायरेक्टली आदळेल खाली. कळलं का तुम्हाला. तर माझ्या बोलायचं तात्पर्य एवढंच आहे की मार्केटला ना बघत राहा, समजत राहा. मी व्हिडिओ आज मोठा बनवलाय खास, कारण का आज सायकोलॉजिकल लेवलच्या हिशोबाने ट्रेडिंग करण्यात आली होती आणि ह्याचा सक्सेस रेशो लगभग 80 to 85% आहे. टेक्निकल आपल्या जागेवरती बरोबर असतं. टेक्निकल सांगते बनतंय, खाली लोअर बनतंय, ट्रेंडलाईन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ओवाय दाखवते, पण सायकोलॉजी त्याच्या वरची आहे. जेव्हा टेक्निकल बरोबर सायकोलॉजिकल ट्रेड होतात ना, ते डेडली कॉम्बिनेशन आहे. फक्त टेक्निकल शिकून तुम्हाला फायदा नाहीये. टेक्निकल जर असेल तर मी सांगतो 30-40% टेक्निकल येणं जरुरी आहे. म्हणजे हे 100% टेक्निकल, त्याचा भाग जो 30%, आणि त्याने 60 ते 70% ना सायकोलॉजी पाहिजे.
तर तुम्हाला एक परफेक्ट ट्रेडिंगचा हिशोब येईल. आणि हा कधी येतो, जेव्हा तुम्ही वारंवार ट्रेड करता, एक्सपिरियन्स घेता, त्या वेळेस येतो. ठीक आहे. तर आपल्या गोष्टी सगळ्या तुम्हाला समजल्या आहेत. आरएसआय डायव्हर्जनच्या गोष्टी जर असतील तर मार्केटमध्ये आरएसआय डायव्हर्जन आज झालेलं होतं, ते कम्प्लीट झालं मी समजतोय. काल्पनिक ते आरएसआय डायव्हर्जन खूप लोकांना दिसत होतं, ते पण आज कम्प्लीट झालंय. हे पण समजतो मी, काल पण बोललो की आरएसआय डायव्हर्जन झालंय, ते आजच्यासाठी असेल आणि ते झालेलं आहे. ओके. तर ह्या गोष्टी वारंवार जे घडतायत, तुम्ही जे व्हिडिओच्या माध्यमातून एक्सपिरियन्स करतायत, ह्याचा नोट डाऊन करा आणि ह्याच्या बेसवरती तुम्ही ट्रेडिंग करत राहा. बघा, ट्रेडिंग करण्याच्या पेक्षा पेपर ट्रेडिंग करा. बघा किती तुम्हाला गुण भेटतायत ते. तुम्ही कुठे एंट्री करताय, किती वाजता एंट्री करताय, तुमच्या ट्रेडचं कारण काय, ह्या गोष्टी तुम्ही संबंध ठेवलात ना, तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला तुमचा हात पण पकडू शकणार नाहीये. ठीक आहे. आज मोठा आयपीओचा अलॉटमेंट आहे. रात्री 12:30-1 वाजता तुमची अलॉटमेंट होईल नक्कीच, किंवा उद्या सकाळपर्यंत होईल. तर सगळ्यांना त्याच्याशी शुभेच्छा. खूप लोकांनी घेतलेले आयपीओ. आयपीओ मोठा आहे. 102% पर्यंत, 105% पर्यंत काल दाखवत होतं. 100% तर नक्कीच आहे, नाहीतरी 50%च्या वरतीच आहे. आपण 10% स्ट्रीम होतो, 50% भेटले तरी रामकृष्णाने खूप मोठी रक्कम माझ्यासाठी. ऍज अ गरीब ट्रेडर म्हणून मी असं विचार करतो. माझ्याकडे पैसा आहे, मी आज 1 महिन्याचा ट्रेड पुरा काढला, मी इकडेच बॉटमला घेतला, ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी बोलू शकत नाही. पण हो, मी पक्का ट्रेडर आहे, हाड मासाचा ट्रेडर आहे. कारण का मी एवढा वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. 9वा बॅच माझा चालू आहे, 8व्या बॅचचं लाईव्ह 1 महिन्यापासून चालू आहे. त्यामुळे एवढ्या लोकांना घेऊन चालायचं म्हणजे ही छोटी गोष्ट नाही. कुठेही चुकाल तर पडाल. आणि मी माझ्या अस्मितेला धक्का लावून देणार नाही, कारण का ही अस्मिता, जो कॅरेक्टर जो बनवलाय मी ट्रेडरचा, तो एवढ्या परिश्रमानंतर बनवलाय. एवढ्या रात्रीचं, किती वर्षाच्या रात्रीचं न झोपता जे अॅनालाइज करून जे ही पदवी गाठलेली आहे, ही अशी सोडू शकत नाही. त्यासाठी मला वारंवार मेहनत करावी लागेल आणि त्यासाठी मी तयार आहे. तुम्ही तयार आहात का? कमेंटमध्ये द्वारा करा. तुम्हाला लेवल समजले असतील तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, कमेंट करा. उद्या दिवस सुद्धा ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. आजच्या पुरती एवढंच. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.